नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचे नाव आहे आरविशानी ममा। तर मंडळी आज मी कुठे बाहेर जाणार नाहीये, मी घरातच आहे। काल मला कमेंट्स आले होते की आरती ताई तू रोज बाहेर जाते, तर कामं होते त्याच्यामुळे माझं जाणं होत होतं बाहेर। पण आज मी घरी आहे आणि आज माझं घरातलं म्हणजे कसं आहे, सकाळचं मला रुटीन तुम्हाला दाखवता येत नाही कारण विशाल घरी नसतात, विशाल ऑफिसला जातात। त्याच्यानंतर माझं घरातलं काम, आरविशला सांभाळायचं, त्याला भरवायचं, या सगळ्या गोष्टी मला कराव्या लागतात। ते सगळ्याच जणी करतात, पण मग कॅमेरा घेऊन मला प्रत्येक गोष्ट तुम्हाला शूट करून दाखवायला शक्य नाही होणार सध्या तरी। जर आपलं सगळं जसं म्हणजे सेट झालं तर मग मी तुम्हाला नक्की दाखवेल माझं मॉर्निंगचं रुटीन कसं असतं, किंवा मग दुपारी लंचमध्ये मी काय करते, आरविशला कसं काय बनवते, तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवेल पुढे। मला एक प्रश्न मंडळी सातत्याने विचारला जातो की ताई तू म्हणजे विशालच्या पप्पांचे पितृजीव का नाही घातले, तू मोठी आहेस किंवा विशाल घरातले मोठे आहेत, तर तुम्ही केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी। आणि घरामध्ये तू फोटो का नाही घेत लावलेला, तर खरं सांगू माझ्या घरामध्ये त्यांचा फोटो नाही आहे। जर आमच्या मी शोधते माझ्या मोबाईलमध्ये वगैरे, जर किंवा विशालच्या मोबाईलमध्ये आम्हाला जर फोटो सापडला तर आम्ही नक्की फोटो बनवून आणणार आहोत आणि लावणार घरात, कारण आरविशला माहिती पडले पाहिजे की हे त्याचे आजोबा आहेत म्हणून। आणि आपल्यामध्ये ते नाही आहेत किंवा त्यांचा आशीर्वाद आरविशवरती नेहमी राहिला पाहिजे, त्यासाठी मी ह्या गोष्टी करणार आहे। आणि खरंच तुम्ही मला सांगितलं त्याच्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू। आणि अजून एक गोष्ट की पितृजीव आणि अजून तर आजचा काय बेत असेल किंवा आजचं काय करायचं, तर आजचा जो आपला ब्लॉग असणार आहे तो म्हणजे संध्याकाळी म्हणजे विशाल आता जस्ट कामावरून आलेले, चहा वगैरे घेऊन झाला विशालचा, आणि आता आमचा नॉनव्हेजचा प्लॅन आहे आजचा। तर आज आहे शनिवार आणि आम्ही बनवणार आहोत बोंबील फ्राय। म्हणजे आजचं संध्याकाळचं जे जेवण असेल, रात्रीचं जे जेवण असेल ते वरण भात आणि बोंबील फ्राय। चपाती करत नाही मी, कारण चपाती याच्यासाठी करत नाही कारण विशाल जे बोंबील फ्राय करतो ना ते असेच खातात, चपातीसोबत नाही खात, आणि वरण भात सोबत म्हणजे वरण भातासोबत तोंडी लावतात थोडक्यात। तर त्यासाठी मग चपाती नाही करणार आहे। बघू, जर आरविशसाठी करूशी वाटली तर मी नक्की चपाती करेल। आणि त्याला मी अजून फिश खायला देत नाही कारण तो दूध पितो आणि फिश आणि दूध चालत नाही, त्याच्यामुळे मी त्याला देत नाही। तर ठीक आहे, भेटते मी तुम्हाला थोड्या वेळात। तर मी माझ्या पद्धतीने कसे बोंबील फ्राय करते हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते। प्रत्येकाकडे केलं जातं, काही लोक नॉनव्हेज खात असतील, काही नाही खात असतील, तर पण मी आवर्जून तुम्हाला सांगते की तुम्हाला जर नॉनव्हेजच्या काही रेसिपी पाहिजे असतील, म्हणजे जसं पाया सूप असलं, तर त्याच्यानंतर भरपूर काही रेसिपी आहेत नॉनव्हेजमध्ये, चिकनच्या, त्याच्यानंतर अजून भरपूर आहेत। म्हणजे नॉनव्हेजमध्ये जर आपण मटनमध्ये प्रकार बघितले तर भेजा फ्राय, त्याच्यानंतर वजडी फ्राय, आणि अजून भरपूर प्रकार आहेत। सुक्कं मटण, म्हणजे काळा मसाल्यातील मटण, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, या सगळ्या गोष्टी मला येतात पहिल्यापासून बनवायला। जर तुम्हाला आवडत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला नक्की बनवून दाखवेल की आम्ही आमच्या पद्धतीने कसं बनवतो। या व्यतिरिक्त फिशमध्ये पण मला सगळे प्रकार बनवायला येतात, जसं बोंबील फ्राय झालं, कोळंबी मसाला झालं, वामची भाजी असो, सुक्की असो, या सगळ्या गोष्टी मी बनवत असते। कारण माझ्या माहेरी आहे ना नॉनव्हेज खूप चालतं, म्हणजे रोज जरी त्यांना खायला असेल तर ते खातात, त्यामुळे मग नॉनव्हेज मला सगळ्या प्रकार जमतो नॉनव्हेजचा। तर अशा प्रकारे आज बोंबील फ्राय करणार आहे। विशाल मार्केटमधनं येताना घेऊन आले, तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते। तर पुढे मी तुम्हाला दाखवते। म्हणजे काय झालं माहिती आहे का, खरं तर आम्ही ज्या नेहमी दुकानातून फिशच्या दुकानातून जे फिश म्हणजे बोंबील, कोळंबी वगैरे जे आणत असतो ना, ते दुकान आज बंद होतं, तर त्याच्या बाजूकडनं आणलेत। तर त्यांनी थोडे छोटे छोटे बोंबील दिलेत, फ्रेश आहेत पण छोटे आहेत थोडेसे, आणि त्यांनी कट पण विशालने मी सांगितलं होतं की जसं आपल्याला फ्राय करायला पाहिजे तसं करून आणा, तर त्यांनी असे म्हणजे फक्त अर्धे कट मारून दिलेत, आणि मला मोठेच लागतात एवढे बोंबील, म्हणजे अख्खे बोंबील असतात ना ते लागतात, आणि त्याला मध्ये कट केलेलं असं, म्हणजे कसं ते तव्यावरती कडक फ्राय करतात। तर पण हे विशालने असे आणले आहेत, तुम्हाला दिसत असतील, तर म्हणजे त्या विशालने सांगितलं असं साफ करून द्या, तर त्यांनी असे साफ करून दिले, आणि खूप छोटे आहेत। म्हणजे तुम्हाला बघा दाखवते मी, हे असं त्यांनी करून दिलेले। तर ठीक आहे, पण मला जे ट्राय करण्यासाठी लागतात नेहमी ते असं म्हणजे अख्खा आपण फक्त वरचं म्हणजे बोंबीलचं जे डोकं असतं ते साफ केलेलं, किंवा मग ना थोडे मोठे पाहिजे असं मला वाटतं।
पण ठीक आहे, तरी मी बनवेल कारण मला येत असते आणि खूप छान प्रकारे जमतात बोंबील फ्राय करायला. माझ्या माहेरी सगळ्यांना माझ्या हाताचे बोंबील फ्राय खूप आवडतात. तेव्हा तसं बोलतात ना की असं वाटतच नाही खाताना की हे बोंबील फ्राय केलेले आहेत म्हणून. खूप छान टेस्टी बनवते असं सगळ्यांचं म्हणणं आहे. स्वतःची तारीफ स्वतः जास्त करू नये, पण असं सगळ्यांचं म्हणणं आहे की फिश फ्राय करण्यामध्ये म्हणजे माझी बहीण पण बोलते अक्काच्या हातचीच फिश खायची म्हणून, आणि सगळे बोलतात की छान करते म्हणून. ठीक आहे, तुम्हाला पण दाखवते. पण हे अशा आता विशालने मार्केटमधून कवळे लुसलुशीत बोंबील आणले, त्यांना मी मस्त साफ करून घेते आणि दाखवते तुम्हाला. मंडळी, मी हे जे बोंबील आहे ते स्वच्छ धुवून घेतले आहे आणि आता त्याच्यामध्ये मी लिंबू आणि तांदळाचं पीठ, अद्रक लसूणची पेस्ट, आमचा जो घरचा मसाला आहे तो, आणि मीठ हे सगळं लावून मी त्याला ना एक अर्धा तासासाठी तरी मॅरिनेट करायला ठेवणार आहे. तर मी कसं करते तुम्हाला दाखवते. बरोबर ना? कुणी कुणी याच्यामध्ये ना कोकम आगळ पण टाकतं, म्हणजे जेणेकरून आहे ना त्याची चव अजून छान लागेल. पण मी असं पहिल्यापासून टाकत नाही, त्यामुळे मी नाही ॲड करत कोकम. कोकण म्हणजे कोकणा साईडला असतात किंवा मग तिकडे ते लोक जास्त टाकतात याच्यामध्ये कोकम. कोकम आगळ बोलतात त्याला ते. पण आमच्या घरात कोकम वापरलं नाही जात जास्त, म्हणजे त्यामुळे मी नाही टाकत. पण तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. पण मला असं वाटतं लिंबूमध्ये होऊन जाईल ती कोकमची जी हे असते. हा माझा ना म्हणजे अद्रक लसूणची ना मी असे छोटे छोटे पाऊच वापरते, कारण मी एक दोनदा ना मोठं पॅकेट आणलं होतं. तर ते मोठं पॅकेट जेव्हा मी ओपन करते ना तर तिथून सुकतं, आणि फ्रीजमध्ये ठेवलं तरी अजून ते सुकतं. मग मला ते आवडत नाही, म्हणून मग मी काय करते, असे छोटे छोटे पाऊच आणून ठेवते घरामध्ये. मला जेव्हा पण यूज करायचं असतं तर मग हे एक मी यूज करून घेते. आणि म्हणजे असं आपल्याला साठवून ठेवायची गरज नाही लागत. किंवा मग ते तुम्ही घरात पण, म्हणजे मी 2 वर्षापूर्वी आला बनवला होता, पण आता संपत आला. आता एवढाच बाकी आहे. मी जवळजवळ 2 किलोचा मसाला बनवला होता. आणि जेव्हा मी गावी जाते ना, म्हणजे तेव्हा माझी आईची आहे काकू, आम्ही तिला काकू बोलतो, माझी आजी. तर ती मला सांगते कसं बनवायचा, काय 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 टाकायचं. मग त्या हिशोबाने मी मसाला बनवते. तर खूप छान मसाला आहे. मला हा मसाला असला तर बाहेरची काही यूज करायची गरज लागत नाही. तर मी जेव्हा मे महिन्यात किंवा आता हा तर संपून जाईल माझा एवढा एका महिन्यामध्ये, तर कदाचित दिवाळीला वगैरे गेले तर मसाला मला बनवायची गरज लागेल. तर याच्यामध्ये सगळं गरम मसाले वगैरे सगळे ॲड केलेले असतात, त्यामुळे मला जास्त बाहेरचा मसाला वापरायची गरजच नाही लागत. तर आम्ही टाकते. मंडळी, मी याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकते. किती टाकते म्हणजे कसं, हे तुम्ही तुमच्या अंदाजाने ॲड करू शकता. जास्त पण आपल्याला एकदम टाकायचं नाही आहे, थोडंसं ॲड करायचं आहे तांदळाचं पीठ. म्हणजे जेणेकरून आहे ना तांदळाच्या पिठाने काय होतं की ते ना असे तव्यावरती जेव्हा आपण फ्राय करतो ना तेव्हा कुरकुरीत होतात पोहे. त्याच्यामुळे मी तांदळाचं पीठ नेहमी ॲड करते. तर अशा प्रकारे मी आता चमच्याने मिक्स करते. मला असं वाटतं हाताचाच वापर करावा, ते बेस्ट असेल. त्याच्यामध्ये आपल्याला हळद ॲड करायची अजून, आणि परत थोडा रवा टाकते मी. रवा नंतर फ्राय करायच्या वेळेस लावला की याच्यामध्ये हळद टाकते. म्हणजे मी काय काय टाकलं, एक लिंबू म्हणजे एक लिंबाचा पूर्ण रस मी त्याच्यामध्ये ॲड केला आहे. हळद, मीठ, त्याच्यानंतर लाल तिखट, आणि त्याच्यानंतर तांदळाचं पीठ, या सगळ्या गोष्टी मी त्या याच्यामध्ये ॲड करून घेतलेल्या आहेत. आणि अजून मला एक गोष्ट, रवा मी वरती फ्राय करताना लावेल त्यांना, ते म्हणजे कुरकुरीत होतात आणि टेस्ट छान येते त्या रव्याची. आणि खाली म्हणजे असं जर आपण असेच जर टाकले ना तव्यावरती तर ते लागतात खाली, आणि मग ते आपण जेव्हा पलटी करायला जातो ना तर पलटी नाही होत, म्हणजे व्यवस्थित फ्राय नाही होत, तुटून जातात. तर त्याच्यासाठी मग सांगितलं की रवा नंतर आपण रवा आणि लाल तिखट, मीठ थोडं ॲड करून लावायचं, म्हणजे त्याची टेस्ट छान येते. तर अशा प्रकारे मी करते. तर याच्यात अद्रक लसूणची पेस्ट, लाल तिखट, या सगळ्या गोष्टी मी ॲड करून घेतल्या आहे. आणि चमचा वापरण्यापेक्षा ना कधी पण हात वापरतो, तर ते छान मिक्स केलं जातं. आणि असं सगळेजण बोलतात की हाताची चव त्याच्यात उतरते. म्हणजे कोणतीही भाजी असो,
किंवा आपल्याला काहीही बनवायचं असेल तर चमचा वगैरे जास्त वापरताना हाताची चव उतरते. पाट्यावरती पण मसाला वगैरे वाटून केला तर त्याची पण चव वेगळी असते. आमच्या घरी पाटा आहे माझ्या माहेरी. जर कधी शक्य झालं मे महिन्याचा मी जेव्हा जातो ना तेव्हा चुलीवरती स्वयंपाक हा असतोच, जेव्हा सगळी फॅमिली एकत्र येते तेव्हा. तर तेव्हा झालं तर मी तुम्हाला नक्की दाखवेल. आपण तर ब्लॉगिंग तर आहेच, तर होईलच त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे पाहायला मिळेल. जो आपण मिक्स करतोय तो पूर्ण असा आतमध्ये गेला पाहिजे फिशच्या किंवा बोंबिलच्या. थोडे छोटे आहेत पण तुम्ही जेव्हाही घेणार ना तेव्हा मोठेच घ्या, जेणेकरून ते व्यवस्थित होतील. ओ बाबू तू आलं पिल्लू? काय सांगायला आलं? मम्मा आलं, पाणी आलं. हां येऊ दे, लवकर आलं आज पाणी. काल पाणी नव्हतं आलं ना, काल पाणी नव्हतं आलं आमच्याकडे. तर मला एवढी पाण्याची काही कमतरता जाणवत नाही, कारण माझ्याकडे दिवसातून 3 वेळा पाणी येतं त्याच्यामुळे. तर काल आमच्या जे म्हणजे ठाणे महानगरपालिका आहे त्याचं पाणी नव्हतं आलं, त्याच्यामुळे आज लवकर पाणी आलं. आत्ता वाजलेत 8 साडेआठ झालेत आणि पाणी लगेच आलं. तर त्यासोबत पाणी पण भरावं लागेल आणि हे पण काम असेल. तर हे मी हे बघा मी असं करून घेतलं आहे. तर हे मी 20 मिनिटासाठी ठेवते. हां, याच्यात जर तुम्हाला धना पावडर जर ॲड करायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये धना पावडर पण ॲड करू शकतात. कोणी जिरा पावडर पण ॲड करतात, पण मला आवडत नाही धना पावडर किंवा हे ॲड केलेलं. त्याच्यामुळे मग ते काही जास्त मसाला झाला ना ते कुरकुरीपणात येत नाही, म्हणून मग मी जास्त मसाला ॲड नाही करतात, एकदम साधं ठेवते आणि त्याची चव येते खरं तर. म्हणून तुम्हाला जर ॲड करायचं तर तुम्ही धना पावडर ॲड करू शकतात किंवा मग जिरा पावडर ॲड करायची तर ती पण करू शकतात. कोणी काळी मिरी पावडर असतं ना ती पण याच्यामध्ये ॲड करतं, त्याने पण चव छान येते. तर असं आहे, दाखवते मी तुम्हाला पुढे. त्याला मी 20 मिनिटं ठेवून देते साईडला. तसे तांदूळ साफ आहेत, त्याच्यामध्ये काय राहत नाही, पण आपल्या सवय म्हणजे एकदम स्वच्छ असतात ते, निवडायची गरज काही लागत नाही. पण मग मला ती सवय आहे तांदूळ निवडूनच बनवायची, भात बनवायची, त्यामुळे मग मी नेहमी असं करते. तर मंडळी असं माझं वरण भाताचं चालू आहे. वरण भात करते मी. आता हा जो तर मंडळी अशा प्रकारे मी कुकर लावते आणि वरण काय झालं वरण भात लावलं का लसूण साफ करायचं खूप बायकांना कंटाळा येत असेल. तर मार्केटमध्ये ना सोललेले लसूण पण मिळते. मी असा लसूण छोटे 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 चॉप करून घेते, कारण मला डाळीला फोडणी घालायची. मी लसूण ठेचून हे जे मी तुम्हाला दाखवले तर हे ओले बोंबील आहेत, याला मी छान मॅरिनेट करून ठेवलं होतं. आणि आता इकडे मी रवा घेतला आहे, बारीक रवा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये थोडं लाल तिखट टाकलं आहे, लाल तिखट मीठ आणि थोडी हळद टाकली आणि असं मिक्स करून घेते व्यवस्थित. तर इकडे मी तवा ठेवून तेल गरम करायला ठेवलं आहे आणि तेल गरम झालेलं आहे. तर हा जो लसूण मी काहीतरी ठेचून घेतला होता थोडासा, म्हणजे खलबत्त्यामध्ये काढून घेतलं थोडंसं. तर मी हा असा टाकणार तव्यामध्ये, असं दाखवा. हा छान असा गोल्डन ब्राऊन कलरचा झाला की आपल्याला हे बोंबील जे आहेत ते असे रवा लावून हे बघा मंडळी हे असे सोडायचे. खरं सांगू ना, जेव्हा ते बोंबील ते लोक असे व्यवस्थित म्हणजे त्यांना सांगायचं आपण फिशवाल्यांना आरवीएश, तर मग त्यांना सांगितलं का ते बरोबर कट करून देतात. तर आता ठीक आहे, हे विषयाने आणले तर काही हरकत नाही, आपण करूया. आणि कधी पण आहे ना बोंबील फ्राय करताना गॅस आहे ना कमीच ठेवायचा कडक होण्यासाठी, त्याच्यामध्ये पटकन जळून जातात त्याला त्या बोंबील दाखवा ना.
टेस्टी करते आणि इझिली होतात ते. दोघं चिपकले तुम्ही बघू शकता आपलं एक पण बोंबील आहे ना असं स्किन तव्याला चिटकत नाहीये किंवा तुटला नाही जाते. इकडे एक साईडला ना बोंबील फ्राय होतात आणि मी त्यासोबतच इकडे डाळीला फोडणी देते म्हणजे आम्हाला जेवायला बसायला. तर सकाळी उद्या संडे आहे आणि चला उद्या सकाळी लवकर जायचं आहे म्हणजे विशालचं जे ऑफिस असतं सॅटर्डे संडे तो विशाल खूप बिझी असतात म्हणजे त्यांना जेवण करायला पण टाईम. दिली आहे वरणाला फोडणी आणि एक प्रकारे माझा स्वयंपाक झालेला आहे. आता इकडे वरण मस्त उकळी देईल. तर मंडळी याच्यावर मी थोडीशी कोथिंबीर टाकते अशी आणि छान दिसतंय. हे जे बोंबील आहेत ते मी बोंबील फ्राय केलेले आहेत. तर हे मी विशालला टेस्ट करायला देते आणि विशाल सांगतील आपल्याला कसे झालेले आहेत ते. तर मग विशाल कसं वाटतंय बोंबील फ्राय? बोंबील फ्राय तर खूप छान झाले, खूप टेस्टी आहे आणि नक्की तुम्ही पण ट्राय करा, घरी बनवा. जेव्हा आरती नॉनव्हेज बनवते ना खूप छान बनवते आणि नॉनव्हेज तर मला खूप आवडतं. फिश असेल किंवा चिकन असेल किंवा लागलं खूप छान वाटतं मला खायला. ओके डन. चला तुम्ही टेस्ट करा, व्यवस्थित जेवण करून घ्या. असंच खाणार ना का तुम्ही वरण भात लगेच देऊ तुम्हाला? असंच टेस्ट करा. ठीक आहे चला. मंडळी जस्ट आमचं जेवण झालं आणि खरंच बोंबील फ्राय खूप छान झाले होते. जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की मला नॉनव्हेज खरंच मला म्हणजे सगळेजण बोलतात की नॉनव्हेज खूप छान बनवते किंवा छान असतं तुझ्या हाताचं नॉनव्हेज. तर तसंच आज पण विशालने मला सांगितलं की छान झाली होतं. तर छान वाटतं छान छान बनवून. म्हणजे माझं काय आहे की मला छान छान बनवून दुसऱ्यांना खाऊ घालायला आवडतं आणि म्हणजे दुसरं जेव्हा बोलतं ना की हो खूप छान झालं आहे मस्त झालं आहे तेव्हा माझं स्वतःचं पोट भरल्यासारखं होतं मला आणि आनंद होतो छोट्या छोट्या गोष्टींमधून. तर असं होतं आजचं संध्याकाळचं हे. आरविश आणि त्याचे पप्पा थोडे बाहेर. तर कसे वाटले तुम्हाला बोंबील फ्राय हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय तर बोला बाय.